नमस्कार मित्रांनो, आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. आय होप तुम्ही मस्त असाल. आज आपण काय करतोय? मी सॉरी. काही एक्साइटेड नाहीये यासाठी. मी ऍक्च्युली टेन्शन मध्ये आहे, जे सगळं ऐकते त्याच्यामुळे. हो ते तर आहे. मी थोडं माझं वेगळं असतं. राहुल अजिबात सिरियस नसतो कोणत्या गोष्टींना घेऊन. हा पण थोडं वेगळं आहे त्याच्या जे मी बाबतीत. आजकाल हे एअर पोल्युशन आणि हे सगळं जे बघते त्याच्याने खूप भीती वाटली. मी कालपासून विचार करते की काय करूया. राईट. ऍक्च्युली आम्ही एक एअर प्युरिफायर पण विचार करतोय घ्यायचा, की म्हणजे जो AQI दिसतोय त्याच्यानुसार. कारण की सध्या ना खूप पोल्युशन वाढलं आणि एअरची क्वालिटी एवढी खराब झाली आहे. दिल्लीला तर विचारच करा नको, कसे ते माणसं 800 राहतात प्लस माहित नाही. AQI. आणि आपलं मुंबईचं पण हळूहळू खूप खरंच खराब खूप झालंय, खराब होते. खूप तुम्ही खराब झालंय. पर्सनली चेक करा, तुम्हाला चेक करू कळेल. शकता तुम्ही रात्री कसं होतंय ते. आणि त्याच्यासाठी आम्ही आता थोडा एक ऍटलिस्ट आम्ही थोडी जी सर्च केली आहे त्याच्यानुसार ऍटलिस्ट आम्ही जे एअर प्युरिफायर प्लांट्स आहेत ते सध्या आम्ही घरी आणणार आहोत. हो आणि ठरवलं जितकं होईल तितक्या विंडोज वगैरे आपण बंद ठेवूया. राईट. आणि हळूहळू एक एक सर्च करू चांगली, कोणता एअर प्युरिफायर छान चांगला आहे, हा इफेक्टिव्ह. कारण की काय होतं माहितीये का, म्हणजे काय माहितीये का, आपण जे यंगस्टर आहेत ना, म्हणजे 25+, 27+, त्यांना ना त्याचा त्रास न होते फुफ्फुसांचा, त्रास नाही लंग्सचा होते, म्हणजे कमी त्रास त्रास होईल. होतोय ऍज कम्पेअर टू लहान मुलांना जास्त त्रास होतोय. त्याच्यामुळे आम्ही विचार केलाय की बाबा आपल्याकडे पण लहान लहान मुलगी आहे, मुलगी रुई आहे, आहे तर तर आपण आम्ही त्याचा थोडं विचार थोडं केला. प्रिकॉशन्स घेणं प्रिकॉशन गरजेचं आहे. घेतलं गरजेचं आहे. एकदाच काहीतरी कळण्यापेक्षा की असं असं होतंय. हम्म. आम्हाला जेवढं होईल तेव्हा तिला स्कूलमध्ये पण सांगू की आम्ही मास्क घालून पाठवू हो वगैरे. सध्या सो ऑलरेडी मी दाखवते, ऑलरेडी आमच्याकडे म्हणजे एक मिनिट आणलेलेच होते. तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी हे मी पीस लिहिली जे आहे ते आणलेलंच होतं. त्यानंतर हे स्पायडर प्लॅन, ते पण एअर प्युरिफायर आहे. इथे थर्ड वन माझ्याकडे आहे पाम ट्री, ते पण एअर प्युरिफायर आहे. तर पण मी ह्याला बोलली आपण अजून एक स्नेक प्लांट वगैरे ऑलरेडी आहे पण ते थोडं खराब झालंय. तर मी बोलली आपण एक चांगलं स्नेक प्लांट आणि घरात अजून जे आणण्यासाठी. चांगले वाटतील ती वाली झाडं आणूया, ज्याच्याने इंडोर प्लांट्स, ज्याच्याने थोडं अजून हे होईल. राईट. थोडं बेटर होईल आपलं घरातलं वातावरण, इव्हन थोडं मी ते फ्रेश पण एअर. ऐकले की कापूर पण जागोजागी ठेवलं तर ते पण एअर जी खराब असते ना ती हे करतात ऍब्झॉर्ब. तर आता आम्ही चाललोय थोडे प्लांट शॉपिंगसाठी, की आम्ही बघू आम्हाला कोणते प्लांट आवडतात, जसं काय स्नेक प्लांट आणि अजून ते कोणते तर चांगलं आणायचंच आहे मिळतंय का. मस्त. ओके चला मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट गाडीवरती भेटू. तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे प्लांट घ्यायला. आम्हाला रस्त्यातच एक गाडी दिसली आहे आणि इथे एक आतमध्ये नर्सरी पण आहे. तर आम्हाला बाहेरच काही प्लांट आवडले, जेणेकरून क्रिसमस ट्री रुईला हवी होती, त्याच्यामुळे अजून एक रोज आम्ही रोज प्लांट बघितला. आणि ह्याचं नाव काय भाई, इसका नाम क्या है? चाइना डॉल. चाइना डॉल मुझे भी पता नहीं भाई एक्झॅक्ट नाम काय. हे चांगलं वाटतं ना. हा तिकडे पण आहे बघ एकदा. पण आपण जे घ्यायला आलेलो स्नेक प्लांट वगैरे ते आतमध्ये येतात, ही चांगली आहे, ही छान वाटते. तर आम्ही आता आतमध्ये चाललोय तिकडे. आणि तिकडे आहेत ना. पण मोठं घेणार आहे जास्त का छोटं बघतेस तू? इथे व्हरायटी चांगल्या आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे. आणि बघ इथे प्लांटिंग करतायत, नवीन नवीन झाड लावतात. मित्रा स्नेक प्लांट कौन सा अच्छा देखो, दिखा ना मुझे. रेंज क्या है? रेंज क्या है बट एक तो बताओ. कितना के भाई, कोई भी कितना के? 250 से चालू आहे. और 12 वाला हो. म्हणजे इथे ना आम्ही स्नेक प्लांट बघतोय, एका ठिकाणी गेलेलो पण आम्हाला आवडलं नाही. तर इथे छोटे दिसतात ना ते 250 पासून स्टार्टिंग आहे, ते मोठ्यापर्यंत 400 रुपये. हा ना पूजा? हा. आता पूजा इकडे बघते आता कोणते कोणते प्लांट चांगले आहेत ते, कारण की आम्हाला स्नेक प्लांट नेसेसरी आहे घरात घ्यायला, कारण की तो मेन एअर प्युरिफाय करतो. तर मित्रांनो आमची प्लांटची शॉपिंग झालेली आहे. अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात, आम्ही तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. हा पूजा ठीक आहे. इथे जागृती नगर मेट्रो स्टेशन आहे आणि इथे हे प्लांटचं हे काय बोलतात त्याला, नर्सरी ती आहे. इथे तुम्ही येऊन घेऊ शकता, खूप रिजनेबल रेट मध्ये देतात ते माणसं.
तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे आणि थोडं फ्रेश झालेलो कारण की बाहेर खूप प्रचंड ऊन आहे. तर लगेच कपडे वगैरे चेंज केले आम्ही आणि पूजा मागे बघू शकता लगेच कामाला लागलेली आहे. झाडं झाडं नीट लावते दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करते. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. तर हे बघा पूजाने काम करायला चालू केलेलं आहे. हे स्नेक प्लांट आहे. पूजा आता या कुंडीतून या पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे. सॉरी फॉर LED ब्लिंक होते लाईट. दोन्ही लावून आता अजून एक आम्ही लाईट लावल्यामुळे तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत असेल पूजा. आमच्याकडे खूप लाईट्स आहेत बघा. इथे एक वरती, इथे बाजूला ही LED आहे. झिकझिक 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 होत असते. हे बघा पूजा आता हळूहळू एक एक काढते. ओ परफेक्टली काढलेलं आहे बाहेर पूजाने. आणि हे बघा यांचे रूट्स बघा कसे असतात ते. आणि हे बघा याचे रूट्स बघा काय भारी वाटतात रे. म्हणजे एकमेकांना येत जातात ना अजून एक्स्ट्रा असं आहे ना. आणि या साईडला बघा पूजानी इकडे ऑलरेडी हे प्लांट ठेवलेलं आहे. हे चायना डॉम करून नाव आहे याचं. आणि ह्याची हाईट चांगलीच आहे बऱ्यापैकी. पूजा 3 फूट तरी असेल ना. हा 3 फीट तरी असेल. आम्हाला मस्त प्राईजमध्ये मिळाला हा खरं तर. पूजा कसली खुश झाली. तिच्या ऑफिसमध्ये पण येत होते. तिच्या आता ती ऑफिसमध्ये होती ना तर त्या ऑफिसमध्ये हे प्लांट जस्ट म्हणजे अजून 1 फूट नाही तर 2 फूट वरती असेल वाढलेले तेवढे. पण ते खूप महाग पडलेले त्यांना. हा ना पूजा. आम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये पडले. आणि खरंच तिकडे गेलात तर तुम्हाला पण चांगलं पडेल. मी तुम्हाला लोकेशन तर दाखवली आहे कुठे आहे ते एक्झॅक्ट. आणि बघा पूजाने शिफ्ट केलेला आहे प्लांट दुसऱ्या पॉटमध्ये. आणि एक दाखवू तुम्हाला. हे बघा तुळस पण आम्ही नवीन घेतली आहे. त्याचं असं मस्त की बाहेर आहे ठेवलं आहे पूजाने. कारण की आमची तुळस आहे ना ते मोठे वाढलेली आणि ना खालून त्याची पानं झडत चाललेली. फक्त त्याच्या काट्यात दिसत होतं आणि वरती तुळस होती. तर ते दिसायला एवढं बरोबर न वाटत म्हणून पूजा बोलली आपण थोडं रिप्लेस करूया तुळसला. आम्ही ती तुळस काढून टाकली आणि ही नवीन तुळस लावली. आणि आता 2 लावल्या. तिथे तुम्ही दाखवलं ना ते 2 तुळस होते बाजूबाजूला छोटे छोटे. तर मे बी आता ते जरा वाढतील तर खालून पण पानं येतील त्याला असं. तर आता रुही आलेली आहे आणि आम्ही रुहीसाठी जसं बोललो आम्ही एक छोटं क्रिसमस ट्री घेतलंय तिच्यासाठी. जास्त मोठं नाहीये छोटंच आहे पण आपण बघूया तिला कसं वाटतं. तिला अजून ते बघून कळलेलं नाहीये. शॉकिंग आहे की तिला कळलं नाही की ते क्रिसमस ट्री आहे कारण का खूप छोटा आहे ना. तर थोडस बाबू रुही सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ये कम हिअर कम हिअर कम हिअर. हे बघ काय आणलंय आपण न्यू. ह्याला काय बोलतात तुला माहित आहे का. दॅट इज स्नेक प्लांट. कोणतं प्लांट आहे ते. कोणतं प्लांट आहे बेटा. स्पायडर प्लांट. हे कोणतं आहे. हे कोणतं. लिली. पीस लिली. हे कोणतं नवीन आणलंय आपण. तू बघितलं का कसं आहे. कोणतं. सॅन्टॉन. हे बघ एक छोट मिनी रोज आणलंय. ती काहीतरी. हे तू बघितलं का. तुला ओळखता आलंय क्रिसमस ट्री आहे. तुला आवडलं. छोट बघा किती छोटस आणलंय आम्ही त्यासाठी. हा मस्त वाटत रे ग्रीन ग्रीन. हे बघ हे पण छान वाटतं. इथे पाम ट्री युजली ठेवतो. आम्ही बाहेर ठेवलं त्याला थोड्या वेळासाठी. तो तर 1 दिवस तो राहील परत उद्या परत आतमध्ये घेऊ आणि थोडं आम्ही शिफ्ट. हा असं. एक आम्हाला ऍक्च्युली त्या ठिकाणी जिथे पहिलं झिझी प्लांट होतं ते खराब झालं ना. ते पण आमचं ऍक्च्युली आम्ही मिस केलं त्याला हे ठेवणं उन्हामध्ये. वीक मध्ये 2 दिवस नाही तर 1-2 दिवस तरी किमान उन्हामध्ये ठेवा जेणेकरून तो त्याची लाईफ वाढते. करेक्ट. रोही आता बघ किती प्लांट झाले घरी. वाव मम्मा हा बोल. स्नेक प्लांट. स्नेक प्लांट ते कोणतं. फ्लायटन प्लांट. वाव. आणि हे तर पीस लिली. पीस लिली. आणि हे चायनाटॉन. चायनाटॉन प्लांट. आणि हे छोटे मिनी रोज. आणि हे क्रिसमस ट्री. मस्त. तू ह्याला डेकोरेट करणार मग. मम्मा हा. मम्मा बोल ना. थोडासा आपण पाणी टाकूया. पाणी बेटा आता टाकलंय. उद्यापासून तू पाणी मम्मा. टाक. मम्मा बोल ना. तो नाही चालवा तो बोया
ओलं ठेवणार मोठं होणार. आणि मग हा. उठूया आणि मग परत नाही ठेवणार. हा. क्रिसमसच्या लाईट लावणार ह्याच्यात आणि मग ओके. शांत टाळून ठेवणार आणि ओके. मग टिप्स देणार. हो असं का? बघितलं तिला त्याच्या मागची स्टोरी की आपण असं करूया, मग मॉर्निंग होणार, मग प्लांटची ग्रोथ होणार, मग आपण कारण की तिला- डेकोरेट करूया. कारण की तिला मग मोठं Santa क्रिसमस प्लॅन येणार. पाहिजे होतं ना. हा आपण ह्याला मोठ्याला आपण डेकोरेट करूया. नव्हतं ना. का ग? Because I not like it. अच्छा, यू डोंट लाईक इट. I like this. ओके, आपण मग ह्याला डेकोरेट करूया. ओके. तर आय होप तुम्हाला आम्ही जे प्लॅन्स आणलेत ते आवडले असतील आणि इन्फॉर्मेशन पण हेल्पफुल वाटली असेल. तर आजच्यासाठी एवढंच. बाय Please, बाय. please. नाही. Like करा, share करा आणि share करा. Bye bye.